भगवते वासुदेवाय वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानंदं कृष्णं वंदे जगद्गुरुम्. आराध्य दैवत भगवान श्रीकृष्ण, आराध्य गुरु श्री गुरुदेव दत्त, माझे परमपूज्य सद्गुरू शिरीष दादा, परात्पर गुरु मामा महाराज या सर्वांच्या चरणी मी विनम्र अभिवादन करतो आणि आपल्या सर्वांच्या संमतीने मी माझ्या या छोट्याशा ग्रंथ परिचयाला सुरुवात करतो. धन्यवाद. सगळ्यात प्रथम पुण्यातला कोथरूड मधला सकल संत विचार मंच तसेच पिताश्री प्रतिष्ठान यांचेही मी मनापासून आभार मानतो. मागील वर्षी मी बघितलं की वर्षभर संत चरित्रांचा अतिशय स्तुत्य असा उपक्रम या सर्व लोकांनी मिळून चालवलेला होता आणि यावर्षी आध्यात्मिक ग्रंथ हेच गुरु किंवा ग्रंथ हेच गुरु हे ब्रीदवाक्य मनाशी जपत अतिशय मोलाचं असं कार्य या मंचांवर केलं जात आहे. पिताश्री प्रतिष्ठान आणि सकल संत विचार मंचांवर आदरणीय डॉक्टर मुकुंद दातार आणि आदरणीय संध्याताई ज्यांनी मला माझा आत्ता नुकताच विस्तृत परिचय करून दिला, यांच्या नेतृत्वाखाली हे सगळं काम सुरू आहे. या कामामध्ये सहभागी असलेल्या सर्वांचेच मी व्यक्तिशः मनापासून अतिशय आभार मानतो. या क्षेत्रामध्ये तुलनेनं नवीन म्हणजे आध्यात्मिक क्षेत्रात तुलनेनं नवीन माझ्यासारख्या बालवाडीत असलेल्या माणसाला ही संधी आपण देऊ केली त्याबद्दल मी आपले पुनश्च आभार मानतो आणि माझ्या ग्रंथ परिचयाला मी सुरुवात केली. माझ्याकडे ग्रंथ परिचयासाठी जो विषय दिलाय, ग्रंथ दिलाय, तो आत्ताच संध्याताईंनी सांगितल्याप्रमाणे पंडित कवी श्रीधर विरेचित पांडव प्रताप. आता मराठी साहित्याचा जर आपण विचार केला तर या साहित्यामध्ये विशेषतः कवितेमध्ये संत, पंत आणि तंत अशा 3 प्रकारचे कवी आपल्याला महत्वाचे असे वाटतात किंवा महत्वाचे असे मानले जातात. आता आपल्याकडे 5 प्रमुख संत कवी आहेत. एक म्हणजे अर्थातच माऊली ज्ञानदेव, नामदेव महाराज, एकनाथ महाराज आणि तुकाराम महाराज. आता ह्या सगळ्या संतांनी महाराष्ट्राची ही भूमी जी आहे ही आपल्या आध्यात्मिक योगदानाने अगदी पावन अशी करून ठेवलेली आहे किंवा महाराष्ट्राला ही थोर अशी परंपरा या ज्ञानेश्वरांच्या पासून या संतांची मांदियाळी ही आपल्याला लाभलेली आहे. आता 13व्या शतकापासून 17व्या शतकापर्यंत या सगळ्या संत कवींचं योगदान हे अतिशय महत्वाचं असं आपण मानलं पाहिजे. त्यांनी आध्यात्मिक स्वरूपाचं वाङ्मय हे निर्माण केलेलं आहे. आता त्यांचं अभंग आणि त्यांच्या ज्या काही ओव्या आहेत किंवा त्यांचे जे काही ग्रंथ आहेत या ग्रंथांनी यातल्या मला वाटतं एकनाथी भागवताचा परिचय डॉक्टर दातारांनी आपल्याला करून दिलेला आहे. भावार्थ रामायणाचाही परिचय करून दिलेला आहे. या सगळ्या संतांनी आपल्या या वाङ्मयामधनं एक आध्यात्मिक अशी दृष्टी महाराष्ट्रीयन माणसाची तयार केली. त्यांच्या अभंग आणि ओव्यांनी मराठी मनावर अधिराज्य गाजवलंय असं म्हटलं तर काही वावगं ठरणार नाही. यातूनच एक वारकरी संप्रदायाचा पाया ज्ञानदेवांनी रचला आणि तुकाराम महाराज त्याचे कळस झाले असं म्हटलं जातं. पंढरीच्या पांडुरंगाला आराध्य दैवत मानून या सगळ्या संत कवींनी अतिशय सोप्या अशा भाषेमध्ये समाजाला परमार्थाकडे प्रवृत्त करण्याचं काम हे अतिशय हिरिरीने असं केलेलं आहे. आणि त्यांच्या सगळ्यांचा म्हणजे अगदी रामदासांपासून सगळ्या संतांचा प्रपंचात राहून आपल्याला परमार्थ साधता येतो अशा प्रकारचा एक दृष्टिकोन हा होता आणि त्याच्यामुळे त्या सगळ्या संतांचे उपकार हे आपल्यावर खूप आहेत असं म्हटलं तर काही वावगं नाही. आता 17व्या शतकाच्या उत्तरार्धापासून मात्र यात थोडीशी वेगळ्या अशा स्वरूपाची चळवळ ही काव्यामध्ये आली. ती म्हणजे 17व्या शतकाच्या उत्तरार्धापासून ते 18व्या शतकाच्या उत्तरार्धापर्यंत पंडित कवी यांचा सुवर्ण कालखंड आला. म्हणजे आधी संत कवी होते, आता पंडित कवी आले. आध्यात्मिक परिभाषा जी होती ती त्यांनी बदलूनच टाकली. म्हणजे पूर्वी जे काही ज्ञानेश्वरी सारखे ग्रंथ आहेत की जे गीतेवर टीका करतात किंवा भागवतासारखा ग्रंथ आहे की जो भागवतातल्या एकादश स्कंदावर टीका करतो, असे जे ग्रंथ आहेत या ग्रंथांचं स्वरूपच त्यांनी पूर्णपणे बदलून टाकलं आणि अभंगातनं किंवा पूर्ण आध्यात्मिक ग्रंथातनं नाही तर जे काही सांगायचं आपल्याला ते विविध आख्यानांच्या माध्यमातून सांगायचं असा एक विचार हा पुढे आला. आणि एखादा विशिष्ट विषय, व्यक्तिमत्व
एखादं पुराण यातला एखादा प्रसंग निवडून त्यावर दीर्घ ग्रंथांची निर्मिती ही पंडित कवींनी केली. अर्थात यापूर्वी संत एकनाथांनी रुक्मिणी स्वयंवर नावाचं एक आख्यान हे लिहिलेलं आहेच. यात प्रामुख्याने आता हे जे संत हे पंडित कवी ज्याला म्हणतो आपण, याच्यामध्ये प्रामुख्याने मुक्तेश्वर, मोरोपंत, वामन पंडित आणि श्रीधर कवी यांनी ही आख्यान काव्य निर्माण केलेली आपल्याला दिसतात. आणि यातल्या श्रीधर पंडितांचं काव्य हे आज आपण एक आख्यान काव्य इथे आज आपण चर्चा त्याची करणार आहोत. आता या पंडित कवींमधले अग्रगण्य असे कवी म्हणून श्रीधरांचं स्थान हे निश्चितपणे या मराठी वाङ्मयामध्ये आहे. यातला पांडव प्रताप हा जो ग्रंथ आहे हा त्यांचा तिसरा ग्रंथ आहे ऍक्च्युली. या ग्रंथाचं परिशीलन किंवा परिचय करून देण्याचं काम हे माझ्याकडे सोपवलेलं आहे आणि त्याचं विवेचन या समूहावर मी करणार आहे. यापूर्वी यांचं म्हणजे पंडित कवींमधल्या श्रीधरांचं एकही ग्रंथाचं आतापर्यंत आपण चर्चा केलेली नाहीये. त्यामुळे या कवींचा परिचय करून देणं हे मी माझं कर्तव्य समजतो आणि त्यानुसार मी पहिल्यांदा अगदी थोडक्यात हा श्रीधर कवींचा परिचय मी करून देतो. मगाशी मी उल्लेख केला की मराठीमधले अतिशय लोकप्रिय असे पंडित कवी होते ते श्रीधर स्वामी किंवा श्रीधर ब्रह्मानंद या नावाने ओळखले जातात. आता कधी कधी कन्फ्युजन होतं. श्रीधर स्वामी म्हटल्यानंतर संत रामदासांचे जे अनुयायी आहेत त्यांचाही उल्लेख कधी कधी म्हणजे श्रीधर स्वामी असं आपण सर्च दिला तर त्यांचंही नाव आपल्याला तिथं दिसतं आणि नावाचा गोंधळ हा होऊ शकतो. तर हे पंडित कवी श्रीधर आहेत. श्रीधर स्वामी किंवा श्रीधर ब्रह्मानंद या नावाने ते ओळखले जातात. त्यांचा जन्म झाला इसवी सन 1658 मध्ये पंढरपूर जवळ नाझरे नावाचं एक गाव आहे माण नदीच्या काठी. या नाझरे गावामध्ये त्यांचा जन्म झाला. त्यांच्या वडिलांचं नाव होतं ब्रह्मानंद आणि आईचं नाव होतं सावित्री. त्यांचं पाळण्यातलं नाव होतं खंडोबा आणि नंतर त्यांना श्रीधर म्हणून ओळखलं जायला लागलं. खरं तर त्यांचं जे मूळ घराणं होतं ते मराठवाड्यातल्या खडके किंवा खडकी ज्याला म्हणता येईल, त्याला जुना औरंगाबाद असंही म्हणता येईल. तर ते त्यांचं मूळ घराणं तिथलं होतं. त्यांचं आडनाव मूलतः देशपांडे असं होतं, पण ते खडके या नावाने ओळखले झाले कारण ते खडकीला राहत होते. पुढे या घराण्यामध्ये एक राघोपंत नावाचे एक अतिशय वेगळं असं व्यक्तिमत्व होऊन गेलं. या व्यक्तिमत्वाने विजापूर दरबारामध्ये घोडदळाचं एक मोठं अधिकारपद मिळवलं आणि म्हणून त्यांना घोडके हे आडनाव प्राप्त झालं. आणि मग पुढे याच राघोपंतांना पंढरपूर जवळच्या नाझरे गावाचं म्हणजे किंवा नाझरे महालाचं, तेव्हा महाल तालुक्याला महाल असा शब्द वापरला जायचा, तर नाझरे महालाचं देश कुलकर्णी पद मिळालं आणि ते नाझरेला वास्तव्य करून राहिले आणि मग या घराण्याला नाझरेकर असं नाव मिळालं. म्हणजे हा असा जो प्रवास आहे हा देशपांडे, खडके, घोडके, नाझरेकर असा हा आडनावांचा प्रवास हा आपल्याला सांगता येईल. ते घराणं जे होते ते अतिशय व्युत्पन्न असं देशस्थ यजुर्वेदी घराणं होतं आणि त्या घराण्यामध्ये लेखनाची आणि भक्तीची अशी एक विरासत किंवा परंपरा होती असं म्हटलं तर काही वावगं होणार नाही. या घराण्यामध्ये विद्या वासंग होता. आनंद संप्रदायातले कवी साधू रंगनाथ स्वामी निगडीकर हे श्रीधरांचे चुलत चुलते. तर त्यांच्या वडिलांनी म्हणजे ब्रह्मानंद यांनी अद्वैत वेदावर आत्मप्रकाश नावाचा एक अतिशय सुबोध असा ग्रंथ हा लिहिलेला होता. आता हे श्रीधर स्वामी ही जी सगळी मोठी व्यक्तिमत्व आहे ही अगदी लहानपणापासून घडत गेलेली आपल्याला दिसतात. तर त्याने अगदी लहानपणी महाभारत, रामायण, 18 पुराणं, वेदवाङ्मय, षटदर्शन या सगळ्यांचा अभ्यास त्यांच्या वडिलांच्या मार्गदर्शनाखाली केलेला होता आणि आपल्या वडिलांकडूनच त्यांनी गुरुपदेश हा घेतलेला होता. वडिलांचा अनुग्रह झाल्यानंतर आनंद संप्रदाय या भक्तिमार्गी संप्रदायाचा प्रसार आणि प्रचार हा श्रीधर स्वामींनी आयुष्यभर त्यांच्या केला. त्यांनी आपली जी गुरुपरंपरा आहे, कुठलाही जे ग्रंथकार असतात ते आपली गुरुपरंपरा सांगण्याचा प्रयत्न करतात. अगदी ज्ञानदेवांनी सुद्धा ज्ञानेश्वरीमध्ये त्यांची गुरुपरंपरा आदिनाथापासून मच्छिंद्रनाथापासून कशी सुरू होते हे आपल्याला सांगितलेलं आठवत असेल. तर त्यांनी त्यांची जी गुरुपरंपरा आहे ती 64व्या अध्यायामध्ये वर्णन केली. त्याच्यानुसार ते असं म्हणतात की क्षीरसागरामध्ये नारायण, त्यांच्यापासून चतुरानन म्हणजे ब्रह्मदेव, त्यानंतर अत्री ऋषी, त्यानंतर अत्रिपुत्र दत्तात्रेय, त्यानंतर यती सदानंद, मग रामानंद, मग अमलानंद, मग गंभीरानंद, मग ब्रह्मानंद, मग सहजानंद, मग पूर्णानंद, मग नत्तानंद, मग ब्रह्मानंद परत आणि श्रीधर
अशी ही उज्ज्वल अशी परंपरा ही आपली आहे, असं ते पांडव प्रताप ग्रंथाच्या शेवटच्या म्हणजे 64व्या अध्यायामध्ये सांगताना आपल्याला दिसतात. आता 1658 साली त्यांचा नाझरे गावी जन्म झाला असं आपण नुकतंच बघितलं. नाझरे गावातून ते पुढे 1678 मध्ये पंढरपूरला येऊन राहिले. म्हणजे ही अतिशय वेगळी अशी कलाटणी त्यांच्या आयुष्याला मिळाली असं आपल्याला म्हणता येईल. आणि पुढे आयुष्यभर ते पंढरपूरलाच राहिले. आपण जर आधी बघितलं, मगाशी मी तुम्हाला सांगितलं की सगळ्या वेदवाङ्मयाचा, रामायण, महाभारत या सगळ्या संस्कृत वाङ्मयाचा त्याने अतिशय मनापासून अभ्यास केलेला होता, त्यांचं परिशीलन केलेलं होतं. त्यांच्या असं लक्षात आलं की हे जे मूळ ग्रंथ आहेत किंवा अध्यात्म आहे, हे सर्वसामान्य लोकांना पटत नाहीये किंवा समजत नाहीये. म्हणून मग आपण एक पुराणिक आणि कीर्तनकार आहोत, आणि या भूमिकेतनं त्यांनी सर्वसामान्यांना रुचेल, समजेल आणि त्यांचं रंजनही होईल, आणि रंजन करता करता उपदेशही होईल, या उद्देशाने ग्रंथरचना करायला सुरुवात केली. त्यांची जी भाषा आहे, त्यांची भाषा शैली जर आपण नंतर त्याची चर्चा करणार आहोत, त्यांची भाषा शैली जर आपण बघितली तर त्याच्यावर आपल्याला संत एकनाथ महाराजांचा जास्त प्रभाव हा पडलेला दिसतो. त्यांची वाणी अत्यंत रसाळ आणि ओघवती अशी आहे. वाचकांना मंत्रमुग्ध करणारी त्यांची लेखन शैली आहे, आणि एखाद्या प्रसंगाचं जणू जिवंत चित्रच ते आपल्या समोर निर्माण करतात, अशी चित्रदर्शी अशा प्रकारची शैली ही त्यांची आहे. भाषा प्रभुत्व तर अफाट आहे, आपण नंतर त्याची उदाहरणं बघणार आहोत. आणि शब्द पांडित्य पण आहे, आणि त्यामुळेच त्यांच्या या अफाट प्रतिभेला आपल्याला मनोमन सलाम करावा असं वाटतो, इतकं त्यांचं कर्तृत्व या काव्याच्या क्षेत्रामध्ये आहे. ते त्यांचं शब्द पांडित्य अगदी बृहस्पतीला लाजवेल असं होतं, असं वर्णन एका ठिकाणी मी वाचलं. आणि तरी सुद्धा त्यांच्याकडे एक खूप विनम्रता होती, आणि हे कर्तृत्व माझं नाही तर पांडुरंग माझ्या हातून हे करून घेतो, अशा प्रकारची वाक्य वारंवार, अशा अर्थाच्या ओव्या आपल्याला वारंवार पांडव प्रताप ग्रंथामध्ये आढळून येतात. त्यांची जी प्रमुख ग्रंथरचना आहे त्याच्यामध्ये पहिलं त्यांनी जो ग्रंथ लिहिला तो म्हणजे हरिविजय. मला वाटतं आज ज्याचं निरूपण होणार होतं, तो 1702 साली त्यांनी लिहिला. 5139 ओव्यांचा हा ग्रंथ होता. त्यानंतर 1703 मध्ये त्यांनी रामविजय लिहिला, तो 9147 ओव्यांचा होता. आणि त्यानंतर 1712 मध्ये म्हणजे 9 वर्षांनी त्यांनी पांडव प्रताप असा ग्रंथ लिहिला, आणि तो तब्बल 13,397 ओव्यांचा हा ग्रंथ आहे. आता हरिविजय जो होता तो दशमस्कंदाचा भागवत आणि हरिवंश याच्यावर आधारित होता. रामविजय जो होता तो वाल्मिकी रामायण, अध्यात्म रामायण किंवा अग्निपुराण यासारख्या ग्रंथांचा आधार घेऊन त्यांनी केलेलं होतं. पण पांडव प्रताप मात्र फक्त महाभारत आणि महाभारत या एकाच विषयावरचा हा ग्रंथ होता. त्यानंतर त्यांचा सर्वात लोकप्रिय आणि घराघरात वाचला जाणारा ग्रंथ म्हणजे शिवलीलामृत. हा 1718 साली लिहिला, 2450 ओव्यांचा हा ग्रंथ आहे. तर अशी ही 4 त्यांची मुख्य अपत्य आहेत असं आपण म्हणू, ग्रंथरूपी अपत्य असं आपण म्हणू. हे 4ही ग्रंथ प्रचंड लोकप्रिय झाले. घरोघरी, मंदिरांमध्ये हे वाचले जायला लागले. या 4 प्रमुख ग्रंथांबरोबरच त्यांनी पंढरी महात्म्य, ज्ञानेश्वर चरित्र, मल्हारी विजय, अंबिका विजय, उदय असे छोटे छोटे ग्रंथही लिहिले. आणि केवळ त्यांनी आख्यान काव्य लिहिलं असं नाही, तर त्यांनी वेदांत सूर्य नावाचा वेदांतावरचा आध्यात्मिक ग्रंथही तयार केला. पण त्यांच्या असं लक्षात आलं की आपल्याला असं गंभीर आणि तत्वज्ञान पूर्ण लिहिणं हा काही आपला पिंड नाहीये, म्हणून त्यांनी पुढे नंतर अशा प्रकारचं आध्यात्मिक वाङ्मय कधी लिहिलेलं दिसत नाही. ते गृहस्थाश्रमी होते, आणि त्यांच्या पत्नीचं नाव होतं पार्वतीमाई. त्यांना दत्तात्रय, मनोहर आणि रंगनाथ असे 3 पुत्र होते. इसवी सन 1729 मध्ये त्यांचं निर्वाण झालं. 71 वर्षाचं अतिशय तृप्त असं आयुष्य हे ते जगलेले आहेत असं आपण म्हणूया. आणि सुमारे 58,000 ओव्या असलेले 11हून अधिक ग्रंथ हे त्यांनी आपल्या मागे त्यांची स्मृती म्हणून ठेवलेले आहे. त्यांच्या कार्याचा गौरव तेव्हा त्यावेळेचे छत्रपती सातारचे शाहू
यांनी केलेला होता आणि सन्मान म्हणून त्यांना एक गाव इनाम म्हणून सुद्धा दिलेलं होतं. सध्या जर आपण बघितलं तर त्यांची 9वी पिढी ही जी आहे ती पंढरपूरमध्ये राहते आणि मी आजच पंढरपूरच्या माझ्या एका मित्राला फोन करून खात्री करून घेतली की नाझरेकर घराण्याचा एक वाडा हा त्या पंढरपूरच्या मंदिरा शेजारीच आहे असं त्यांनी मला सांगितलं. तर या आजच्या पिढीकडे त्यांच्या हस्ताक्षरातलं शिवलीलामृत आणि मल्हारी महात्म्य याच्या पोथ्या आजही बघायला आपल्याला मिळतात आणि त्यांच्या निधनानंतर त्यांची समाधी ही चंद्रभागेच्या तीरावर त्यांचे गुरु आणि पिता असलेल्या ब्रह्मानंद यांच्या जवळच ही बांधलेली आपल्याला आजही दिसते. तर हा परिचय हा श्रीधर स्वामींचा मला वाटतं हा पुरेसा आहे. आता आपण पांडव प्रताप हा जो आपला मुख्य विषय आहे त्याच्याकडे वळण्याचा प्रयत्न हा करणार आहोत. प्रथम आपण कुठलाही पारमार्थिक किंवा आध्यात्मिक ग्रंथ म्हणला की त्याला एक अनुबंध चतुष्टय असतं आणि ते जाणून घेण्याचा प्रयत्न आपण केला तर आपल्याला तो ग्रंथ अधिक चांगला समजतो असं म्हटलं जातं. विचारसागर सारख्या ग्रंथामध्ये आणि इतर अनेक ग्रंथांमध्ये हे जे काही अनुबंध चतुष्टय आहे हे दिलेलं किंवा त्याचं वर्णन केलेलं आपल्याला आढळून येतं. आता याच्यामध्ये काय येतं मग तर अधिकारी, विषय, प्रयोजन किंवा फल आणि संबंध हे 4 विषय त्या ग्रंथाच्या संबंधी आपल्याला समजले पाहिजेत. हे आपण क्रमाक्रमाने बघण्याचा प्रयत्न करूया. आता सगळ्यात पहिल्यांदा अधिकारी हा जो काही अनुबंध आहे तो आपण पहिल्यांदा बघू. अधिकारी कुणाला म्हटलं पाहिजे मग किंवा हा ग्रंथ कोणासाठी लिहिला आहे म्हणजे त्याचा श्रोता किंवा वाचक कोण असणार आहे तो डोळ्यासमोर आपण ठेवून लिहिलेला आहे हे याच्यामध्ये स्पष्ट केलं जातं. त्याला आपण अधिकारी असं म्हणतो. आता या ग्रंथाचा जर आपण विचार केला, पांडव प्रताप या ग्रंथाचा जर विचार केला तर हा ग्रंथ कोणासाठी लिहिलाय तर हा अगदी सर्वसामान्य माणसांसाठी लिहिलेला ग्रंथ आहे. म्हणजे प्रत्येक माणूस की ज्याला महाभारत हे साध्या सोप्या शब्दामध्ये किंवा सोप्या भाषेमध्ये समजून घ्यायचंय या प्रत्येक मराठी व्यक्तीसाठी हा ग्रंथ आहे. सामान्य व्यक्ती मग ते कुठलाही देव, कुठलाही संप्रदाय मानणारी असो, कुठलाही पंथ मानणारी असो, या सर्वांसाठी हा ग्रंथ आहे असं आपल्याला म्हणता येईल. स्वतः श्रीधर स्वामींनी स्वतःच्या शेवटच्या 64व्या अध्यायामध्ये असं म्हटलेलं आहे की ही 64 तीर्थे पापहारके अद्भुते शैव अथवा वैष्णवाते वंदे होती सर्वथा. गाणपत्य सौर शाक्त सर्वांस वंदे होय ग्रंथ ब्रह्मानंदे पंढरीनाथ वर देत ऐसा हा. म्हणजे थोडक्यात पंथ कुठलाही असो, शैव असो, वैष्णव असो, गणपत्य असो, शाक्त असो, या सगळ्यांसाठीच हा ग्रंथ आहे हे खुलेपणाने आपल्याला 64व्या अध्यायाच्या शेवटी हे श्रीधरांनी सांगितलेलं आहे. म्हणजे हा ग्रंथ सर्वांसाठी, सर्वसामान्य माणसांसाठी आहे. आता हा सर्वसामान्य माणसांसाठी आहे याचा आणखी एक पुरावा या ग्रंथांच्या आतच आपल्याला दिलेला दिसतो. तो पुरावा म्हणजे काय तर कोणासाठी लिहिलाय तो तर 50व्या अध्यायात मी मगाशी 64व्या अध्यायाचा उल्लेख केला. 50व्या अध्यायातही एक 2 ओव्या आहेत बघा. त्यात त्यांनी असं म्हटलेलं आहे, भारत हाची इक्षुदंड रसभरित उंच उदंड मुळापासून शेवटवरी गोड सज्जन सुखे सेवोत. पुढची ओवी आहे, त्याच्या प्राकृती रस काढून देत श्रीधर संस्कृत इक्षुदंडी रसगुप्त न कळे भोळियांसी अत्यंत त्याचा प्राकृती रस काढून देत श्रीधर म्हणे भाविका. याचा अर्थ असा होतो की महाभारत हा जो काही ग्रंथ आहे हा एखादा उंच आणि रसाने भरलेल्या उसासारखा आहे आणि तो मुळापासून शेंड्यापर्यंत गोड मधुर रसाने भरलेला आहे. पण भोळियांसी म्हणजे सर्वसामान्य माणसांना ज्यांना संस्कृत भाषा ही समजत नाही, उमगत नाही, असे सगळे सर्वसामान्य लोक, या सगळ्या लोकांसाठी अनाकलनीय असा झालेला आहे. मग तो समजून घ्यायचा असेल किंवा हा मधुर रस जर सगळ्यांना चाकता यावा अशी इच्छा असेल म्हणून कवी श्रीधराने प्राकृत भाषेमध्ये साध्या सोप्या भाषेमध्ये हा रस काढून सर्वसामान्यांना उपलब्ध करून दिला आहे.
म्हणजे या ग्रंथाचा अधिकारी जो आहे हा सर्वसामान्य श्रोता आहे, सर्वसामान्य व्यक्ती आहे समाजातली, असं श्रीधरांनी आपल्याला या ग्रंथातच सांगून ठेवलेलं आहे. आता आपल्याला दुसरा अनुबंध बघायचा. दुसरा अनुबंध म्हणजे विषय. जरी या ग्रंथाचं नाव पांडव प्रताप असं आहे, म्हणजे आपल्याला सकृतदर्शनी असं वाटतं की याच्यामध्ये पांडवांचा पराक्रमच फक्त वर्णन केलेलं आहे, पण प्रत्यक्षामध्ये असं नाहीये. तर 13,937 ओव्यांमध्ये संपूर्ण महाभारत कथा सांगण्याचा प्रयत्न श्रीधरांनी केलेला आपल्याला दिसतो. त्यांनी असं म्हटलंय बघा 64व्या अध्यायामध्ये, 1.25 मूळ भारत तितक्याचा जो मतितार्थ आला 64 अध्यायात कथा सर्व आकर्षणी. म्हणजे सगळा जो काही महाभारत आहे त्याचा सगळा मतितार्थ हा 64 अध्यायांच्या रूपामध्ये त्यांनी आपल्या समोर मांडलेला आहे. त्यांनी पुढे असं म्हटलंय की हा ग्रंथ कसा लिहिलाय, तर पाल्लाळ केला नाही बहुत अथवा नसे संकलित, म्हणजे कुठनं गोळा केलेलं नाहीये, म्हणजे फक्त महाभारतच आहे त्यात. नेमस्त दरोनी मतितार्थ पांडव प्रताप संपविला. पुढे 7व्या अध्यायामध्ये म्हणजे आधी ते असं म्हणतात, मूळ भारत प्रमाण तेची कथा येथे संपूर्ण निर्मत्सर हृदय धरून पंडित भक्ती पाहावे. म्हणजे या ग्रंथामध्ये फक्त महाभारताचं सार आहे आणि अतिशय सुंदर आणि हृदयस्पर्शी असं वर्णन त्यांनी या महाभारत कसं आहे याचं वर्णन हे 15व्या अध्यायामध्ये 9 ते 19 या ओव्यांमध्ये आपल्याला केलेलं दिसतं. त्यातल्या फक्त 3 ओव्या मी एक आपल्या समोर नमुना म्हणून सांगतोय. भारत रत्नांचा पर्वत, भाग्ये भाग्ये देखिला परमाद्भुत, नुचलवेची समस्त, म्हणजे सगळं उचलता येत नाही, पाहे तटस्थ उगाची. म्हणजे हा रत्नांचा खच आहे, रत्नांचाच पर्वत हा आहे महाभारत म्हणजे. आणि तो सगळा काही आपल्याला एकाच वेळेला उचलता येणं हे अशक्य अशी गोष्ट आहे. मग त्यांनी काय केलं, उपाय काय केलं त्याच्यावर, मग त्यातील रत्ने वरिष्ठ उचले ऐसी बांधिली मोट, ग्रंथ वाढविता अचाट, घेतील वीट पंडित पै. म्हणजे जर सगळी रत्न उचलायची म्हणली तर ग्रंथ अचाट वाढेल, म्हणून त्यांनी निवडक अशी वरिष्ठ अशी रत्न जी आहेत त्यातली महत्वाची अशा ज्या गोष्टी आहेत त्या उचलल्या आणि या ग्रंथाचं निर्माण केलं. पुढे ते असं म्हणतात, संकोचित बोलता साचार, हेही न मानिती चतुर, अर्थरस कथासार, साहित्य रसे बोलावे. श्रीधर स्वामींनी हा ग्रंथ लिहिताना फक्त भगवान वेदव्यासकृत महाभारताचाच आधार घेतलाय. यात कुठलीही दंतकथा, इतर प्राकृत कवींच्या कथा, आख्यानं यांचा आधार घेतलेला नाही. स्वतः पांडुरंगांनी हा ग्रंथ पूर्ण करण्यासाठी त्यांना वेळोवेळी प्रोत्साहन दिलंय असं ते आवर्जून सांगतात. आणि त्यांनीच हा ग्रंथ आपल्याकडनं पूर्ण करून घेतला असंही आपल्याला श्रीधर सांगताना दिसतात. 53व्या अध्यायामध्ये ते असं म्हणतात, दंतकथा सांडोनी सकला, व्यास भारत आश्रय धरिला, प्रमाण प्रणव कथा निर्मळ, निरूपिल्या त्याच येथे. म्हणजे कुठलाही इतर याचा वापर त्यांनी केलेला नाही. त्यातील कथा नाही सोडिली, दंतकथा नाही दुसरी योजिली, प्राकृत कवींची कास धरिली, नाही सहसा पांडुरंगे. म्हणजे प्राकृत कवींची कास त्यांनी धरलेली नाही, दंतकथाही घेतलेल्या नाहीये, आणि मूळ कथानकाला कुठल्याही प्रकारचा धक्का हा त्यांनी न लावलेला नाहीये असं ते सांगतात. आणि मग त्याच्यावर मग ते लिहायचे थांबले तर पांडुरंग काय करायचा, तो क्षणक्षणा येऊन जागे करी थापटून, म्हणे श्रीधरा ऊठ करी लेखन, करणी तुझं सांगतो मी. म्हणजे प्रत्यक्ष पांडुरंग त्यांना या लेखन समाधी जर त्यांची मंगली तर त्यांना येऊन जागा करायचं आणि त्यांना सांगायचं तू लिही, वाटलं तर मी तुझ्या कानात काही गोष्टी येऊन सांगतो. ते पुढे असं म्हणतात की पांडुरंग त्यांचे इतकं मागे लागले की ते त्यांना महाभारत सोडून दुसरी कुठलीच गोष्ट सुचवू देत नाही. ते यासाठी 53व्या अध्यायामध्ये असं म्हणतात, कैशी घेतली माझी पाठी, आठवू नेदी दुसरी गोष्टी, उभा ठाकून म्हणे उठी, व्यास भारत लिही हे. म्हणजे सातत्याने पांडुरंग त्यांच्या मागेच लागलेला आहे की हे तू पूर्ण केलंच पाहिजे. अशा प्रकारे जर परमेश्वरच प्रत्यक्ष पाठीशी उभा असेल तर कोणतं काम जगातलं होणार नाही असं आपल्याला म्हणता येईल. थोडक्यात या आख्यान काव्याचा उद्देश
व्यास महर्षींनी सांगितलेलं महाभारत सांगणं हाच आहे आणि तोच याचा विषय आहे. ही कथा सांगण्यामध्ये, आता प्रत्येक गोष्ट करण्यामध्ये माणसाचा स्वतःचा पण व्यक्तिगत पण काही स्वार्थ हा असू शकतो. पण आपला व्यक्तिगत स्वार्थ आहे हे कबूल करण्याचा प्रांजळपणा किती लोकांमध्ये असतो. जगामध्ये अनेक माणसं आहेत. मी ही गोष्ट या कामासाठी, या याच्यासाठी करतोय किंवा या सुप्त हेतूने करतोय, असं कोण सांगतं? पण हा प्रांजळपणा श्रीधर कवींकडे निश्चितपणे आहे. ते असं म्हणतात, 41व्या अध्यायातल्या 149व्या ओळीमध्ये ते असं म्हणतात, वाचेचे सार्थक करावे यथार्थ, म्हणून आरंभिले व्यास भारत, त्यातील सारांश यथार्थ, अतूट कथा निवडिली. म्हणजे आपल्या वाचेचं सार्थक करावं हा एक सुप्त हेतू त्यांचा या ग्रंथ निर्मिती मागे आहे, हे ते मोकळेपणाने मान्य करताना आपल्याला दिसतात. आता आपण दोन गोष्टी बघितल्या. प्रथम आपण या ग्रंथाचा अधिकारी बघितला, त्यानंतर त्याचा विषय कुठला आहे तो बघितला. आता तिसरं, हा ग्रंथ लेखनाचं प्रयोजन काय किंवा त्याचं फल काय? आता मगाशी खरं तर विषयामध्ये हे जे काही प्रयोजन आहे ते थोडंसं येऊन गेलेलं आहे, की हा ऊसा रसाने कसा भरलेला आहे आणि तो त्यातला रस हा आपल्या सर्वसामान्य माणसांसाठी उपलब्ध करून द्यायचा, हा उद्देश हा त्यांचा लिहिण्यामागचा होता. पण आपण या वाचनाचं फळ काय आणि इतर काही प्रयोजनाच्या दृष्टिकोनातनं थोडासा विचार आपण इथे या तिसऱ्या मुद्द्यामध्ये हा करूया. आता हा ग्रंथ जो आहे याचं श्रवण किंवा वाचन केलं तर कुठलं फळ मिळेल, याचा विचार हा आपल्याला करायचा आहे. आता पांडव गीता म्हणून एक छोटीशी, म्हणजे गीता प्रेसनी छापलेलं एक पुस्तक आहे. त्याच्यामध्ये पांडव गीता आणि हंस गीता अशा दोन गीता त्यांनी दिलेल्या आहेत. तर त्याच्यामध्ये पांडव गीता जी आहे ती अगदी छोटी, म्हणजे 29 श्लोकांची अशी ती पांडव गीता आहे. आता त्याला नाव पांडव गीता का दिलं हे मला माहित नाही, कारण त्यात बऱ्याचशा गोष्टी इतर पण त्याच्यामध्ये समाविष्ट आहे. तर त्यातला दुसरा श्लोक काय सांगतो ते आपण बघूया. हा पांडव गीतेतला दुसरा श्लोक असं म्हणतो, धर्मो विविर्धती युधिष्ठिर कीर्तनेन, धर्मो विविर्धती युधिष्ठिर कीर्तनेन, पापम प्रणश्यती वृकोदर कीर्तनेन, शत्रुर विनश्यती धनंजय कीर्तनेन, माद्री सुतो कथयताम न भवंती रोगाः. म्हणजे याचा अर्थ असा होतो की युधिष्ठिराच्या नाम गुण लीला यांचे कीर्तन केल्यानं धर्माची वृद्धी होते. भीमसेनाच्या संकीर्तनानं, म्हणजे दुसरा पांडव, पाप नाहीशी होतात. अर्जुनाच्या नामसंकीर्तनानं शत्रूचा नाश होतो आणि माद्रीपुत्र म्हणजे नकुल सहदेवांच्या संकीर्तनानं सर्व रोग नष्ट होतात. अशा प्रकारे पांडव गीतेच्या दुसऱ्या श्लोकामध्ये वर्णन हे आलेलं आहे. मला एक आश्चर्य असं वाटलं की जणू काही या दोन, म्हणजे हा जो श्लोक आहे पांडव गीतेमधला दुसरा, या श्लोकाचं भाषांतरच जणू केलंय की काय श्रीधरांनी, अशा प्रकारे त्यांनी लिहिलेलं आहे बघा. आणि हा ग्रंथ 12व्या अध्यायामध्ये 2 ओव्या आहेत आणि या 2 ओव्या पांडव प्रताप ग्रंथ का लिहिला असेल त्यांनी हे स्पष्ट करताना हा पांडव गीतेचा हा जो श्लोक आहे त्याचं भाषांतर असल्यासारखेच मला वाटलं. त्या ओव्या अशा आहेत बघा. 12व्या अध्यायामध्ये पहिली आणि दुसरीच ओवी आहे. करिता धर्माचे वर्णन, स्वधर्म होय वर्धमान, सकल पापे जळती जाण, भीमसेना वर्णिता, पार्थ कीर्ती वर्णिता विशेष, दुर्जन पराजय शत्रुनाश, वर्णिता नकुल सहदेवांच, सकल रोगा क्षय होय. म्हणजे अगदी तंतोतंत असं भाषांतर आपल्याला केलेलं या पांडवगीतेतलं या श्लोकाचं हे आपल्याला इथे दिसतंय. पुढे ग्रंथ समाप्तीच्या शेवटच्या कलशाध्यायात म्हणजे 64व्या अध्यायामध्ये ओवी क्रमांक 166 ते 178 जे आहेत त्याच्यामध्ये या ग्रंथ श्रवण पठणाने कुठल्या ऐहिक गोष्टींची प्राप्ती होईल. आता माणूस तो असतो हा एक ऐहिक गोष्टींच्या मागे धावत असतो. त्याला आपण एखादी गोष्ट केल्यानंतर त्यातून काहीतरी फळ मिळावं अशी स्वाभाविक इच्छाही असते. या इच्छा पूर्ण होतील असं वचन दिल्याशिवाय माणसं सहसा कुठलाही ग्रंथ वाचण्याच्या मागे लागत नाही. हे श्रीधरांनी अगदी ही समाजाची नाडी अचूक हेरलेली अशी होती. त्यामुळे तेही वचन ते देऊन टाकतात. 166 ते 178 या ओव्यांमध्ये ते असं म्हणतात किंवा कुठल्या ऐहिक गोष्टी आपल्याला मिळतील याचं वर्णन ते करतात. त्याच्यामध्ये धनधान्य वृद्धी,
रोग आणि व्याधी निवारण, पुत्रप्राप्ती, शत्रूंचा नाश, त्यानंतर गंडांतर, अपमृत्यू येणार नाही, ज्ञानविचार रुजेल, ब्राह्मणांना विद्या मिळेल, क्षत्रियांना राज्य मिळेल, वैश्यांना सोनं नाणं आणि धनधान्य मिळेल, शेतकऱ्यांना चांगलं पीक मिळेल, शूद्रांना श्रेय मिळेल, अशा अनेक प्रकारची फळं याच्यामध्ये वर्णन केलेले आहेत. म्हणजे या ग्रंथाच्या वाचनाने आपल्याला काही ऐहिक गोष्टी सुद्धा मिळू शकतात, असं श्रीधरांनी त्यांच्या या फलश्रुतीमध्ये आपल्याला सांगितलेलं दिसतं. आता चौथा जो गोष्ट आहे, अनुबंध आहे, तो आपण बघणार आहोत, तो म्हणजे संबंध. आता संबंध म्हणजे काय? तर पहिले 3 घटक जे मांडले मी, अधिकारी, विषय आणि प्रयोजन, यांचा परस्पर संबंध काय आहे, किंवा जे काही उद्दिष्ट ग्रंथलेखकांनी ग्रंथ लिहिताना समोर ठेवलेलं होतं, ते या पहिल्या 3 विषयांच्या संदर्भामध्ये कितपत साध्य झालेलं आहे. तर असा जो विचार आहे त्याला आपण संबंध असं म्हणतो. हा ग्रंथ वाचताना पदोपदी आपल्याला असं जाणवतं की ज्यांच्यासाठी हा ग्रंथ श्रीधर स्वामींनी लिहिलाय आणि प्रत्यक्ष आणलाय, त्या ग्रंथाचा अधिकारी हा प्रत्येक समाजातला प्रत्येक घटक आहे आणि त्याचं समाधान हा ग्रंथ सहजरित्या करू शकतो. त्याचा विषय महाभारत आहे आणि प्रयोजन पालळ न लावता महाभारत सांगणं आणि त्याचं अपेक्षित फळ काय आहे हेही त्यांनी सांगितलेलं आहे. म्हणजे ज्यांच्यासाठी, ज्या विषयासाठी हा ग्रंथ लिहिलाय, हे साध्य झालेलं आहे असं आपल्याला हा ग्रंथ वाचताना पदोपदी जाणवत राहतं. जे उद्दिष्ट त्यांनी समोर ठेवलेलं होतं ते प्रत्यक्षात साध्य झालेलं आहे, हे साक्षात पांडुरंगाने येऊन त्यांना प्रमाण दिलेलं आहे, असा आत्मविश्वास श्रीधर स्वामी शेवटच्या अध्यायामध्ये व्यक्त करतात. ग्रंथ आता पूर्ण झाला होता. त्यानंतर त्यांनी पंढरीनाथाची प्रार्थना केली आणि त्यांना अशी विनंती केली की आपण स्वतः येऊन या ग्रंथामध्ये वास करावा आणि जे काही फळ मिळेल, असं मी वाचकांना आणि श्रोत्यांना आश्वासन दिलंय, ते फळ तुझ्या कृपेने मिळो, अशी प्रार्थना किंवा मागणी ही त्यांनी मागितलेली आहे. आणि मग काय होतं, याचं एक नितांत सुंदर वर्णन श्रीधर स्वामी करतात. ते म्हणतात, हेची प्रार्थितो वारंवार, नमस्कारोनी जोडितो कर, जेथे हा ग्रंथ असे सुंदर, तेथे निरंतर तिष्ठे तू. ऐकोनी ऐसे उत्तर, धावनी आला रुक्मिणीवर, आलिंगुनी म्हणेवर, ऐके श्रीधरा सखया तू. जेथे असे हा ग्रंथेंद्र, तेथे वसे मी निरंतर, तू बोललासी ते समग्र, सिद्धी नेता मी असे. ऐसे बोलोनी जगज्जीवन, ग्रंथ दिधला उचलोन, श्रीधरे ऐसे पाहोन, जय जयकार पै केला. म्हणजे प्रत्यक्ष पांडुरंगाने जे जे काही तू सांगितलंयस ते सत्य होईल अशा प्रकारचं वचन दिलं, असं श्रीधर आपल्याला सांगतात. म्हणजे अशा प्रकारे अधिकारी, विषय, प्रयोजन आणि संबंध हे जे काही चतुष्टय आहे, हे चतुष्टय आपण या पांडव प्रताप या ग्रंथाच्या संदर्भामध्ये आणि ते या ग्रंथातल्याच ओव्यांच्या साह्याने समजून घेण्याचा प्रयत्न हा आपण केलाय. आता आपण या ग्रंथाविषयी आणखी थोडीशी चर्चा ही करणार आहोत. मगाशी मी उल्लेख केला त्याप्रमाणे या ग्रंथामध्ये एकंदर 13,937 ओव्या आहेत आणि हा सगळा जो ग्रंथ आहे हा 64 अध्यायातनं त्यांनी महाभारताची कथा जी आहे, जी व्यास महर्षींनी सांगितलेली आहे, ती लिहिलेली आहे. या ग्रंथाचं वैशिष्ट्य असं आहे की याच्यामध्ये अध्यायांना नावं दिलेली नाहीये. म्हणजे वरच्या बाजूला बरेच वेळेला आपल्याला ग्रंथाचं नाव हे आपल्याला अध्यायाचं नाव दिलेलं दिसतं, पण ते दिलेलं नाहीये. आणि मला वाटतं ही प्रथा बहुतेक सगळ्या याच्यामध्ये आहेच, पण आता नंतर सोयीसाठी म्हणून बऱ्याच वेळेला अध्यायांची नावं त्या पोथ्यांमध्ये ही आपल्याला दिलेली दिसतात. पण प्रत्येक प्रत्येक अध्यायाचा शेवट करताना, ज्याला आपण पुष्पिका असं म्हणतो, म्हणजे शेवट जो होतो त्याला, तर या पुष्पिकेमध्ये मात्र हा ग्रंथ कुठल्या पर्वाशी आणि कुठल्या कथानकाशी संबंधित आहे याचं वर्णन त्यांनी केलेलं आहे. म्हणजे उदाहरणार्थ 6वा अध्याय जर आपण बघितला तर त्याच्या शेवटी ते असं म्हणतात, स्वस्ती श्री पांडव प्रताप ग्रंथ आदिपर्व टीका श्रीधर कृत, म्हणजे हा आदिपर्वाशी संबंधित आहे. वंशावली भीष्माची जन्मजात, म्हणजे याच्यामध्ये भीष्माची वंशावली वर्णन केलेली आहे, धृतराष्ट्र पंडू विदुरांची.
म्हणजे धृतराष्ट्र, पंडू आणि विदुरांची पण वंशावली याच्यामध्ये सगळी सांगितलेली आहे. असं ते म्हणतात. इति षष्टोध्याय हा श्रीकृष्णार्पणमस्तु असं म्हणून ते या 6व्या अध्यायाचा शेवट करतात. 20वा अध्याय जर आपण बघायला गेलं तर स्वस्ती श्री पांडव प्रताप ग्रंथ सभा पर्व टीका श्रीधर कृत नारद व्यासी बोधिला असता दूत द्यूत धर्मराज खेळला. म्हणजे नारद आणि व्यासांनी सांगून सुद्धा हा धर्मराज हा द्यूत खेळायला गेलाच. अशा प्रकारचं वर्णन ज्या अध्यायामध्ये आलंय हा 20वा अध्याय आहे. म्हणजे प्रत्येक अध्याय जर आपण बघितला तर शेवटी या पुष्पिकेमध्ये आपल्याला त्या पर्वाचा आणि त्यात कुठला प्रसंग वर्णन केलेला आहे त्याचा उल्लेख केलेला आपल्याला आढळतो. प्रत्येक अध्यायामध्ये त्यांनी फार पाल्लाळ लावलेलं नाही. याचं कारण असं आहे की प्रत्येक अध्यायामध्ये जास्तीत जास्त 250च्या आसपास, म्हणजे कधी 254, कधी 200च ओव्या आहेत. तर अशा ओव्यांचं प्रमाण आहे. म्हणजे आपण जर रोज एक अध्याय वाचायचं ठरवलं तर आपल्याला तो सहज वाचता येईल आणि 64 दिवसामध्ये पांडव प्रताप ग्रंथ हा वाचून पूर्ण होऊ शकतो. यानंतर श्रीधर स्वामींची विनम्रता किती होती याचा विचार आपण करूया. आतापर्यंत आपण नाथ भागवतापासून आत्मारामापर्यंत विविध अशा ग्रंथांचा परिचय हा करून घेतलेला आहे. या सर्व आध्यात्मिक ग्रंथांमध्ये आपल्याला एक सूत्र किंवा एक समान धागा आढळतो. तो काय आहे? तर ही सगळी जी ग्रंथकर्ते मंडळी आहेत, मग ते कृष्णदयानंद असोत किंवा संत एकनाथ असोत, कोणीही किंवा संत रामदास असोत, ही सगळी मंडळी जी आहेत ही ग्रंथाचं श्रेय स्वतःकडे घेत नाहीये. तर आपल्या आराध्य देवताने जसं सांगितलं तसं आपण फक्त उतरवून घेतलं आणि आपण केवळ निमित्त मात्र आहोत अशा प्रकारची भूमिका, करता करिवता तो आहे अशा प्रकारची भूमिका किंवा नम्र भावना आपल्याला या सगळ्या संतांच्या ठायी दिसते. तशी श्रीधर कवींच्या ठायी पण आपल्याला ती दिसते. ते सुद्धा त्याला अपवाद नाहीये. त्यांची पांडुरंगावर पूर्ण भक्ती होती, किंबहुना त्यांचं घरच पांडुरंगाच्या मंदिरा शेजारीच होतं. याच्यावरून आपण त्यांचं किती भाग्य होतं हे समजू शकतो. त्यांची श्रद्धा होती, भक्ती होती आणि प्रत्यक्ष पांडुरंगच आपल्याकडून लिहून घेतोय अशी भूमिका ते या ग्रंथामध्ये वारंवार मांडताना दिसतात. किंबहुना त्यांच्या सर्व ग्रंथांमध्ये आपण जर बघितलं, रामविजय असेल किंवा कुठलाही ग्रंथ असेल, हरिविजय असेल, या सर्व ग्रंथांमध्ये त्यांनी हीच भूमिका आपल्याला मांडलेली दिसते. ते असं म्हणतात 64व्या अध्यायामध्ये, आणिक हा वरद ग्रंथ पंढरीनाथे कथियेला यथार्थ श्रीधर नाम निमित्त पुढे केले लौकिकी. म्हणजे हे सांगितलंय, हे सगळं पांडुरंगाने सांगितलंय, मी केवळ निमित्त मात्र आहे, लौकिकामध्ये माझं नाव फक्त पुढे केलेलं आहे असं श्रीधर स्वामी म्हणतात. आता मगाशी मी त्यांच्या बाकीच्या ग्रंथांविषयी त्यात किती ओव्या आहेत त्याविषयी सांगितलं, तेव्हा आपल्या असं लक्षात आलं असेल की हा सर्वाधिक ओव्या असलेला त्यांचा ग्रंथ आहे. इसवी सन 1702 मध्ये या ग्रंथाची त्यांनी निर्मिती केली. पंढरपूरमध्ये हा ग्रंथ लिहिला. याची साक्ष श्रीधर स्वामी 7व्या अध्यायातल्या एका ओवीतनं देतात. ते असं म्हणतात, पांडुरंग नगर पुण्यरूप श्री विठ्ठल मूर्ती समीप निपजला पांडव प्रताप ग्रंथ परम गोड हा. नंतर 64व्या अध्यायामध्ये ते असं म्हणतात, म्हणजे कुठं लिहिला ते हे इथे वर्णन केलंय आणि हा ग्रंथ कधी झाला आणि कधी संपला हे सुद्धा ते आपल्याला याच ग्रंथामध्ये सांगताना दिसतात. विजयनाम संवत्सरी ग्रंथ जाहला पंढरपुरी शके 1634 निर्धारी ग्रंथ आकारा पै आला. म्हणजे कुठल्या संवत्सरामध्ये हा ग्रंथ आला, आकाराला आला हे ते सांगतात. आणि हे लिखाण कधी संपवलं हे सुद्धा श्रीधर स्वामी या ग्रंथामध्ये सांगतात. माघ मास विजय संवत्सरी, म्हणजे त्याच वर्षामध्ये हा ग्रंथ संपवलाय. शुद्ध दशमी बुधवारी श्री पांडुरंग नगरी ग्रंथ ते दिवशी संपविला. म्हणजे त्या दिवशी माघ, तो महिना माघ होता आणि बुधवारची शुद्ध दशमी होती, त्या दिवशी हा ग्रंथ त्यांनी संपवलाय. आज कार्तिकी एकादशी आहे आणि या निमित्तानं या पांडुरंग नगरीचं वारंवार नाव इथे येतंय याचा मला अतिशय मनापासून आता आनंद होतो. आता थोडंसं आपण बोलूया या ग्रंथातल्या भाषा सौंदर्याविषयी. मी अगदी सुरुवातीला असा उल्लेख केला की त्यांची भाषा अत्यंत सौष्ठवपूर्ण, रसाळ आणि लालित्यपूर्ण अशा प्रकारची होती. तर त्या भाषेचं सौंदर्य काय होतं? आता खरं तर महाभारत हा एक अवाढव्य ग्रंथ आहे. त्याच्यामध्ये 1,25,000 श्लोक आहेत आणि या महाभारताविषयी लिहिताना खूप संक्षेपाने त्यांना ही कथा
सांगावी लागली आहे. आणि ही कथा लिहिताना त्यांनी इतर कुठल्याही प्राकृत ग्रंथाचा आधार घेतलेला नाहीये. त्यामुळं श्रीधर स्वामी इथं असं म्हणतात बघा, मगाशी याचा उल्लेख झाला, ती वेगळी ओवी होती. ही 64व्या अध्यायातली ओवी आहे. ज्या मूळ भारती कथा त्याच येथे लिहिल्या तत्वता प्राकृत कवींचे संमता नाही कदा धरिले. म्हणजे प्राकृत कवींनी जे काही लिहिलं त्याकडे त्यांनी लक्ष दिलेलं नाही. फक्त व्यासानी जे सांगितलं तेच आपले गुरु असं त्यांनी मानलेलं आहे. मग यांची संक्षिप्तता, आता एवढा मोठा ग्रंथ 1.25 लाख श्लोकांचा आपल्याला मराठीमध्ये आणायचा, प्राकृतामध्ये आणायचा. मग हे पाल्लाळ कसं टाळता येईल? तर पाल्लाळ टाळण्यासाठी म्हणून त्यांनी एक नमुना मी तुम्हाला सांगतो. 50व्या अध्यायामध्ये एक उदाहरण आहे. आता कौरव पांडवांचं युद्ध हे 18 दिवस चाललं, हे आपल्या सगळ्यांना माहित आहे. तर हे 18 दिवस वेगवेगळ्या प्रकारचे सेनापती हे कौरवांना नेमावे लागले. पांडवांचा मात्र एकच सेनापती होता, भीमसेन, तो शेवटपर्यंत होता. पण कौरवांना मात्र वेगवेगळ्या प्रकारचे सेनापती हे नेमावे लागले. त्याचं वर्णन केवळ 3 ओव्यांमध्ये, खर तर 3 ओव्यांमध्ये त्यांनी केलेलं आहे बघा. 3 ओव्यांमध्ये ते संपूर्ण सेनापती जे बदलले ते सांगून जातात. म्हणजे एखाद्याला जर समजा एखादी परीक्षा द्यायची असेल की कौरवांचे सेनापती कोण कोण होते, तर एवढ्या 3 ओव्या त्यांनी लक्षात ठेवल्या तरी त्या पुरेशा आहेत. मी शिक्षक असल्यामुळं परीक्षेविषयी बोलतोय, माफ करा. 10 दिवसापर्यंत भीष्मे युद्ध केले अद्भुत, द्रोणाचार्य जो गुरुनाथ 5 दिवस तेणे केले. म्हणजे 10 दिवस भीष्म सेनापती होते, 5 दिवस द्रोणाचार्य जे गुरु होते ते सेनापती होते. 2 दिवस कर्ण जाण, युद्ध केले अतिदारुण, एवंच झाले सप्तदश दिन, 18वा एक उरला पै. म्हणजे त्यानंतर म्हणजे पहिले 10 दिवस भीष्म, 5 दिवस द्रोणाचार्य, 2 दिवस कर्ण, म्हणजे 17 दिवस संपले. 17 दिवस झाल्यानंतर एकच दिवस उरलाय आता युद्धाचा. मग ते एका दिवसात 2 सेनापती झाले. त्याचं वर्णन ते या ओवीमध्ये करतात. त्यात शल्याचा अर्ध दिन, म्हणजे शल्य अर्धा दिवस सेनापती झाला, तो गेला लगेच. तर अर्ध करील दुर्योधन, म्हणजे उरलेला अर्धा दिवस कोण झाला? तो दुर्योधन झाला. यावरी युद्ध संपूर्ण समाप्त झाले सहजची. म्हणजे फक्त 3 ओव्यांमध्ये हे जे काही त्यांचे हे बदलले, कॅप्टन बदलले, भीष्म, द्रोण, कर्ण, शल्य आणि शेवटी दुर्योधन, याचं वर्णन त्याने अतिशय संक्षिप्त असं 3 ओव्यांमध्ये केलं. म्हणजे किती सुंदर पद्धतीने हा ग्रंथ त्यांनी रचलेला आहे हे आपल्याला लक्षात येतं. भाषा सौंदर्य तर अतिशय अफाट आहे. त्याचे नमुने आपल्याला जागोजागी, म्हणजे हे वाचताना मला असं जाणवलं की आपण हा ग्रंथ पूर्वी का वाचला नाही. म्हणजे फार पूर्वी हा वाचायला पाहिजे होता असं मला तो ग्रंथ वाचताना जाणवत होतं. हे भाषा प्रभुत्व आणि शब्द पांडित्य अजोड असं आहे. आणि म्हणूनच कुठले ग्रंथ लोकप्रिय होतात, जनमानसामध्ये त्यांच्या हृदयामध्ये ते जागा मिळवतात, तर ज्याची भाषा अतिशय सुंदर आहे आणि जो काहीतरी आपल्याला देतोय. म्हणजे नुसती भाषा सुंदर असून चालणार नाही, त्यातनं काहीतरी कंटेंट आपल्याला मिळाला पाहिजे. तर असे आपल्याला या ग्रंथाच्या माध्यमातून ही जी आपली इच्छा आहे किंवा अपेक्षा आहे ही निश्चितपणे पूर्ण होते असं म्हणायला काही हरकत नाही. आता आपण फक्त एक त्या संदर्भातली एक ओवी बघू. मी काही भाषेचा शिक्षक नाहीये. कृष्ण या एकाच शब्दाचा अतिशय सुरेख असा वापर करून 3 विविध अर्थांनी एकाच ओवीमध्ये त्यांनी आपल्या समोर आणलाय बघा. म्हणजे कृष्ण हा एकच शब्द आहे, पण तो 3 विविध अर्थांनी कसा आलाय. 12व्या अध्यायातली 158वी ओवी आहे. या ओवीमध्ये ते असं म्हणतात बघा, कृष्ण कृपेच्या बळे जाण. नीट कृष्ण शब्दावर लक्ष ठेवा. कृष्ण कृपेच्या बळे जाण, शत्रूंची कृष्णा नने करून, कृष्णावरीली हे कथन, ऐकता दग्ध दोषत होती. म्हणजे कृष्ण शब्दाचा 3दा वापर केला. पहिला कृष्ण जो आहे तो कृष्ण कृपा, म्हणजे भगवान श्रीकृष्णाचा उल्लेख आहे. शत्रूंची कृष्णानने, म्हणजे तोंड काळं करणे ज्याला म्हणतो आपण. कृष्ण म्हणजे काळा आणि आनन म्हणजे तोंड. तर तोंड काळी करणे या उद्देशाने किंवा या हेतूने ही शब्दयोजना केलेली आहे. आणि तिसरा कृष्णा जो आहे, कृष्णावरीली हे कथन. हा कृष्णा जो आहे ती म्हणजे द्रौपदीला कृष्णा असं पण म्हटलं जातं, कारण ती सावळ्या वर्णाची अशी होती. तर या 3 अर्थांनी एकाच ओळीमध्ये, म्हणजे हे शब्दांशी खेळणं आहे.
शब्द प्रभुत्व आहे असं आपल्याला म्हणता येईल. या ग्रंथामध्ये पांडुरंग, कृष्ण आणि विष्णू यांची तर असंख्य नावं आलेली आहेत. म्हणजे मला एकदा असं वाटलं की आपण प्रत्येक ओवी अगदी काळजीपूर्वक ही वाचून ती लिहूनच घ्यावी सगळी नावं. इतकी सुंदर नावं ही आलेली आहेत. नमुना म्हणून मी काही तुम्हाला सांगतो. पांडुरंगाला ते म्हणतात श्रीमद भीमा तट विहारा. नंतर दुसरं रुक्मिणी वरा, पंढरीशा, पुंडलिक वरद, रुक्मिणी हृदय कमल मिलिंदा, असा एक शब्द त्यांनी काढलाय. रुक्मिणी हृदय कमल मिलिंदा. त्यानंतर भगवान विष्णूंचा उल्लेख करताना कमलावर, वैकुंठ विहारी, वैकुंठ नायक, श्रीकरधरा, वैकुंठवासी करुणाकरा, कमलोद्भव जनका, खगवर केतना. आता खगवर केतना मला शब्द कळेना आधी. मग नंतर मी त्याचा खाली मराठीत अर्थ काही पोथीमध्ये त्यांनी काही शब्दांचे दिलेले आहेत. तर त्याचा अर्थ त्यांनी गरुड ध्वज असा दिलेला आहे. म्हणजे जो गरुड ध्वज धारण करतो तो भगवान विष्णू. भगवान श्रीकृष्णांना कंस चाणूर प्राणहरणा, मंदरोद्वारका, गोवर्धन धारणा, कालिया मर्दना, पांडव पालका अशी असंख्य नावं दिलेली आपल्याला या ग्रंथामध्ये सापडतात. म्हणजे भाषेचा उपयोग करताना प्रत्येक ठिकाणी कुठला शब्द चपखलपणे बसेल याचं एक अतिशय सुंदर असं उदाहरण आपल्याला या पांडव प्रतापमध्ये बघायला मिळतं. श्रीधर स्वामींचं आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे त्यांचं ज्ञानेश्वर माऊलींविषयी असलेली आत्यंतिक भक्ती आणि प्रेम. खर तर महाभारतातल्या भीष्म पर्वामध्ये श्रीमद भगवद्गीता पण आहे. म्हणजे भगवद्गीता हा महाभारताचाच एक भाग आहे. आणि या भगवद्गीतेच्या 18 अध्यायांवर त्यांना भरभरून लिहिता आलं असतं, पण त्यांनी ते टाळलेलं आहे. आणि पांडव प्रतापच्या 41व्या अध्यायामध्ये कुरुक्षेत्राच्या युद्धाची सुरुवात सांगताना केवळ 150 ते 170 या 21 ओव्यांमध्ये त्यांनी गीतेची आणि संत ज्ञानेश्वरांची महती वर्णन केलेली आहे. या ओव्या खरं तर पूर्ण 21 ओव्या मुळातनं वाचण्यासारख्या आहेत, पण एवढा वेळ आपल्याकडे नाहीये. त्यामुळे मी तुम्हाला काही एक 2-3 ओव्याच फक्त त्यातल्या महत्वाच्या ज्या आहेत त्या सांगतो. भीष्म पर्व आरंभिता, येथे लागली भगवद्गीता, 700 श्लोक पाहता, गणना ऐका समस्तही. धृतराष्ट्रोक्त 1 श्लोक, दुर्योधनाचे 9 देख, संजयाचे 32 सम्यक, अर्जुनाचे 84, 574 सुरस, स्वये बोलिला जगन्निवास, एवं 700 श्लोक गीता निशेष महापुरुष उपासिती. असं गीतेचं 700 श्लोक ज्याच्यामध्ये आहेत त्याचं वर्णन आपल्याला श्रीधरांनी इथे केलेलं दिसतं. पुढे गीतेवर लिहिण्याचा मला काही अधिकार नाही असं ते म्हणतात. आणि गीतेचा टीका करण्याचा अधिकार हा फक्त संत ज्ञानेश्वरांना आहे, माऊलींना आहे, अशी त्यांची श्रद्धा ते प्रकट करतात. आणि म्हणून मी याच्यावर काही लिहिणार नाही असंही ते मोकळेपणाने सांगतात. ते असं म्हणतात, तरी ज्ञानेश्वराहून निश्चिती, माझी नव्हे की आगळी मती, तेची पहावी सर्व संती, दिनराती अत्यादरे. म्हणजे ज्याला कोणाला गीता पाहिजे ती गीता काही मी याच्यामध्ये लिहिणार नाही. ज्यांना कोणाला ती बघायची आहे ते त्यांनी ज्ञानेश्वरांची गीता बघावी, त्याच्यापेक्षा वेगळी बुद्धी ही कोणी चालवू नये म्हणतात. पुढे ते असं म्हणतात, ज्ञानेश्वर तो कृष्णनाथ, केला गीतेचा तेणे अर्थ, जे निंदितील यथार्थ, ते मंदमती जाणावे. म्हणजे ज्ञानेश्वरीची जे निंदा करतील ते मंदमती आहेत. इतकं त्यांचं ज्ञानेश्वरांवरचं प्रेम आणि भक्ती या ओव्यांमधनं व्यक्त झालेली आहे. तो फक्त त्यांचाच अधिकार आहे, ज्ञानेश्वरांचाच अधिकार आहे. आणि मी त्यांच्या पुढे नतमस्तक आहे, ही विनम्र भावनाच जणू श्रीधर इथे व्यक्त करताना दिसतात. आता या ग्रंथाचं आणखी एक वैशिष्ट्य आहे. जरी श्रीधर स्वामींनी असं सांगितलं की मी या ग्रंथरूपाने संपूर्ण महाभारत कथा सांगितली आहे, पण हे अर्ध सत्य आहे. आणि ते त्यांनी पण मान्य केलेलं आहे. म्हणजे संपूर्ण महाभारत त्यांनी सांगितलेलं नाहीये. कसं ते आपण बघूया. पांडव प्रताप या ग्रंथामध्ये 15 पर्व आहेत. मूळ महाभारतामध्ये 18 पर्व आहेत. तर महाभारतातली शेवटची 3 पर्व म्हणजे मौसल पर्व, महाप्रास्थानिक पर्व आणि स्वर्गारोहण पर्व, या 3 पर्वांवर श्रीधरांनी काहीही लिहिलेलं नाहीये. त्याचं कारण ते स्वतः स्पष्ट करतात.
आणि हे कारण खूप इंटरेस्टिंग अशा प्रकारचं आहे असं मी म्हणेन. 15व्या पर्वानंतर त्यांनी ग्रंथ थांबवला. तेव्हा त्यांना पंडितांनी असं सांगितलं की तुमचं महाभारत अपूर्ण राहिलंय. तर त्याच्यावर त्यांनी असा तर्क दिला की मला पांडुरंगानेच सांगितलेलं आहे की तू पूर्ण पुढची पर्व ही लिहू नकोस. आणि त्यांना स्वतःला सुद्धा ती लिहावीशी वाटत नव्हती, हेही त्यांनी प्रांजळपणाने कबूल केलेलं आहे. त्याच्या अतिशय सुंदर अशा उभ्या आहेत. आणि पांडुरंगाने त्यांना हे पण सांगितलं की जर समजा तू बळजबरीने ही लिहिण्याचा प्रयत्न केला तर मी अजय आणि अक्षय आहे आणि मी पंढरीनाथाच्या रूपाने तुमच्यातच आहे, म्हणून मी निजधामास गेलो असं वर्णन करू नको, नाहीतर त्याचे परिणाम फार भयंकर होतील, अशी धमकीच साक्षात पांडुरंगाने दिली. म्हणून हा ग्रंथ शेवटची 3 पर्व न सांगताच आवरता घेतला असं श्रीधरांनी सांगितलंय. आता या ओव्या आपण थोड्याशा फास्ट बघूया. श्रीधर असं म्हणतात, श्रोते पंडित भक्तजन श्रीधरे तया करोनिया नमन, म्हणे आश्रमवासिक पर्व जाण 17वे हे संपविले. यावरी कथानुसंधान निजधामा गेले श्रीकृष्ण, यादव संवारिले संपूर्ण, ते माझेने वदवेना, म्हणजे माझ्याने ते सांगवेना. ते स्वर्गारोहण पर्व निजधामा गेले पांडव, ते निरूपण अभिनव, पंढरीनाथ लिहू नेदी. म्हणजे ते पंढरीनाथ लिहू देत नाहीये. क्षणक्षणा कानी सांगत पांडव प्रताप सुरस ग्रंथ, निजधामन वर्णी यथार्थ, करी समाप्त येथुनी. तुझा ग्रंथ पाहता सप्रेम, पंढरीस उवा मी पुरुषोत्तम, तरी न तू वर्णी निजधाम, अज अज अक्षय मी असे. न जायते मिळते वा हे वचन, गीते माझी बोलिलो मी जाण, क्षराक्षरातील पूर्ण, उत्तम पुरुष अक्षय मी. ऐसे सांगता पंढरीनाथ, कोणी एक बोलिला पंडित, परिपूर्ण जाहले नाही भारत, अपुरता ग्रंथ दिसे की. तरी लिही तू स्वर्गारोहण, तेच दिवशी रुक्मिणी जीवन, स्वप्ना माझी सांगे येऊन, सर्वतही लिहू नको. म्हणजे पंडितांनी, आता लोक आपल्याला काय 100 फुकटचे सल्ले देणारे लोक आपल्या आजूबाजूला असतात. त्या पंडितांनी सल्ला दिला, तू स्वर्गारोहण लिही, नाही तर तुझं हे महाभारत अपूर्ण आहे. तेव्हा रात्री स्वतः पांडुरंग त्यांच्या स्वप्नामध्ये आला आणि त्यानं सांगितलं, तू हे लिहू नकोस. तुम्ही जर बाकीचे ग्रंथ पाहिले त्याच्याविषयी त्यांनी असं म्हटलंय, पहा, हरिविजय रामविजय ग्रंथ, तिसरा हा पांडव प्रताप अद्भुत, तिहित निजधाम यथार्थ, वर्णू देत नाही मी. या तिन्ही याच्यामध्ये म्हणजे हरिविजयामध्ये भगवान श्रीकृष्ण, राम विजयामध्ये प्रभू रामचंद्र आणि पांडव प्रतापामध्ये पांडव, या कुणालाही निजधामाला गेल्याचं वर्णन हे पांडुरंग त्यांना करू देत नाही असं ते सांगतायत. आणि तथापि जर समजा तू हे माझं वचन मानलं नाहीस तर मी काय करीन, मग कशी दमदाटी करतात किंवा कशी धमकी देतात पांडुरंग त्यांना. तथापि करीशी अतिशय, तरी लिहिता वाचिता होईल प्रलय, तुझी स्फूर्ती पावेल लय, ग्रीष्म काळीचे तोये जैसे. तू जर हे लिहिण्याचा चुकून जरी प्रयत्न केलास, म्हणजे तुलसीदासांच्या जीवनामध्ये आहे, त्यांनी संस्कृतमध्ये रामायण लिहिण्याचा प्रयत्न केला, पण ते प्रत्येक वेळेला नष्ट झालं, त्यांची अक्षरं पुसून नष्ट झाली आणि त्यांना शेवटी अवधी भाषेमध्ये तुलसी रामायण हे लिहावं लागलं. मग आता ही आज्ञा त्यांनी मानली आणि तिथेच तो ग्रंथ जो आहे तो हे केला. ऐशी आज्ञा होता सत्वर, श्रीधरे घातला नमस्कार, करोनिया जय जयकार, पांडव प्रताप संपविला. हरिविजय या ग्रंथामध्ये शेवटच्या अध्यायामध्ये, म्हणजे 36 अध्याय आहेत हरिविजयमध्ये, 36व्या अध्यायामध्ये प्रत्येक अध्यायामध्ये काय आहे हे सांगणारी एक एक ओवी आहे. पण पांडव प्रताप ग्रंथामध्ये मात्र अशा ओव्या या नाहीयेत. म्हणजे पांडव प्रताप ग्रंथामध्ये याचं नाव, अध्यायाचं नावही सुरुवातीला दिलेलं नाहीये, प्रत्येकाच्या पुष्पिकेमध्ये दिली, आपण मगाशीच हे बघितलं. आता याची अध्याय संख्या 64च का, हे सांगताना श्रीधर असं म्हणतात, हे 64 आकड्याचं महत्व त्या अध्यायामध्ये सांगतात. यात 64 कला, 64 योगिनी, 64 हिऱ्यांचं पदक, 64 गंगा, संतांची 64 विश्रांती स्थाने आणि 64 तीर्थ आहेत असा उल्लेख ते हे करतात. म्हणजे याच्यासाठी मी 64 अध्यायांमध्ये हा ग्रंथ संपवला असं पांडव प्रताप ग्रंथाच्या शेवटी हे त्यांनी लिहून ठेवलेलं, श्रीधर कवींनी लिहून ठेवलेलं आपल्याला दिसतं. आता खर तर
आपण ग्रंथाच्या आत खूप प्रवेश केलेला नाहीये. मी तुम्हाला हे जे सांगितलं ती त्या ग्रंथाची वैशिष्ट्य किंवा हा ग्रंथ, माझ्या मनामध्ये उद्देश असा होता की हा ग्रंथ वाचायला तुम्ही प्रवृत्त झाला पाहिजे आणि त्यात नेमकं काय सांगितलंय हे सांगण्याचा प्रयत्न हा केला पाहिजे, या उद्देशाने मी सांगण्याचा हा प्रयत्न केला. आता कुठलाही ग्रंथ म्हणला, पारमार्थिक ग्रंथ म्हणला की त्याच्यामध्ये मंगलाचरण असतं. ज्ञानेश्वरीमध्ये ओम नमोचे अध्याय, प्रत्येक ग्रंथामध्ये मंगलाचरण असतं. अगदी दासबोध मग घ्या, कुठलाही ग्रंथ घ्या, त्याच्यामध्ये मंगलाचरण असतं. आणि हे मंगलाचरण 3 प्रकारचे असतात. एक जे असतं ते वस्तुनिर्देश स्वरूप असतं, म्हणजे ज्याच्यामध्ये परमात्म्याचं वर्णन केलेलं असतं. दुसरं जे असतं ते नमस्कार रूप असतं, म्हणजे परमात्म्याला वंदन केलेलं असतं. तिसरं जे आशीर्वाद रूप असतं, म्हणजे इच्छित वस्तूची प्राप्ती व्हावी यासाठी केलेली प्रार्थना, अशा प्रकारचं त्याचं स्वरूप असतं. पण कुठलंही जरी आपण हे मंगलाचरण बघितलं तर त्याच्यामध्ये श्री गणेश ही मुख्य देवता असलेली आपल्याला दिसते. आता हा जो ग्रंथ आहे पांडव प्रताप, याच्यामध्ये सुरुवात करताना त्यांनी प्रथम शंकराचं नाव घेतलेलं आहे. नंतर पांडुरंगाचं स्मरण करून, म्हणजे शंकराचं नाव घेतलं, पांडुरंगाचं, आपल्याला माहिती आहे की पांडुरंगांच्या मस्तकावर लिंग आहे, म्हणजे प्रत्यक्ष महादेव पांडुरंगांच्या मस्तकावर विराजमान आहे असं आपल्याला सर्वांना माहिती आहे. तर प्रथम त्या महादेवाचं त्यांनी नाव घेतलेलं आहे, नंतर पांडुरंगाचं स्मरण केलंय आणि कशी गणेशाची आठवण केली बघा. त्यांनी पांडुरंगालाच श्री गणेश बनवलाय आणि तशी कल्पना करून श्री गणेशाचं स्मरण श्रीधर स्वामी करतात. ते असं म्हणतात, श्रीमद भीमातट बिहारा, कमलोद्भव जनका अति उदारा, अनादि सिद्धा सत्पथ सारा, रुक्मिणीवरा पांडुरंगा, तुची जहालासी सिद्धिविनायक, मंगलारंभी मंगलकारक, करणार तू वरदायक, सर्व विद्याप्रद तुची पै. पुढे श्री गणेशाच्या रूपाचं अतिशय नितांत सुंदर असं वर्णन, कारण शब्द अफाट आहेत त्यांच्याकडे, शब्द संपत्ती आणि शब्द निर्माण करण्याची क्षमता. पुढे आपण सावरकरांनी जसे अनेक शब्द निर्माण केले, तसे अनेक शब्द हे स्वतःच्या कल्पनेतनं निर्माण केलेले आपल्याला श्रीधरांच्या काव्यामध्ये आपल्याला दिसतात. गणेशाच्या रूपाचं सुंदर वर्णन केल्यानंतर मग सरस्वती, त्यांचे सद्गुरू ब्रह्मानंद म्हणजे त्यांचे पिताजीच, त्यांचं कुलदैवत खंडोबा, कुलदेवता कोल्हापूर निवासिनी अंबाबाई, मूळ महाभारत करता वेदव्यास, वाल्मिकी, गुरु गौतम, वसिष्ठ, कलियुगातले सर्व संत, या सर्वांना नमस्कार आणि वंदन करून ग्रंथाला सुरुवात केली. महाभारतात नेमकं काय आहे याचं वर्णन करताना ते असं म्हणतात, जो वैकुंठ नारायण तोच अवतरला कृष्ण द्वैपायन, तेणे शब्द ब्रह्म मथुन भारत सार काढिले. म्हणजे अशा प्रकारचं वर्णन आपल्याला पहिल्या अध्यायामध्ये केलेलं दिसतं. पहिल्या अध्यायामध्ये ते थोडा वेळ चालेल. पहिल्या अध्यायामध्ये महाभारताची माहिती देताना ते वर्णन करतात की मूळ महाभारतामध्ये एकंदर 60 लाख इतकी श्लोक संख्या होती. त्याची वाटणी कशी झाली तर अर्धे म्हणजे 30 लाख हे देवलोकामध्ये गेले आणि ते राजा बृहच्छवा हा सूर्यवंशाचा राजा होता, त्यांनी देवांना सांगितलं. 15 लाख जे होते ते पितृलोकामध्ये गेले, तिथे असित ऋषींनी पितरांना महाभारत सांगितलं. 14.25 लाख गंधर्व लोकामध्ये गेले, तर शुकमुनींनी यक्ष, राक्षस आणि विद्याधरांना हे महाभारत सांगितलं. आणि उरलेले 1.25 लाख भक्त आपल्या या मर्त्य लोकामध्ये म्हणजे मानव लोकामध्ये, मनुष्य लोकामध्ये आले. ते वैशंपायन ऋषींनी जन्मेजयाला सांगितलं. वैशंपायन हे व्यासांचे शिष्य होते आणि त्यांनी हे जन्मेजयाला सांगितलं. आता मग 1.25 लाख एवढे 60 लाखापैकी फक्त 1.25 लाख आपल्या वाट्याला का आले याचं वर्णनही उत्तरही श्रीधर आपल्या पहिल्या अध्यायामध्ये देतात. ते असं म्हणतात बघा, मनुष्याचे अन्नगत प्राण अल्पायुषी बहुत विघ्न, कृपाळू सत्यवती नंदन, तेणे सुरस काढिले. म्हणजे त्यातले जेवढे निवडक असे श्लोक होते तेवढेच आपल्या वाट्याला ठेवलेत असं वर्णन हे त्यांनी केलेलं आहे. हा संपूर्ण ग्रंथ हा खरं तर त्याचे 64 अध्याय आणि प्रत्येक अध्यायामध्ये काय सांगितलं, कारण याच्यामध्ये वेगळं वेगळं उलगडत जाताना आपल्याला दिसतं. म्हणजे आपल्याला असं सगळ्यांना वाटतं, आपण लहानपणापासून महाभारतातल्या कथा ऐकलेल्या असतात, काही वाचलेल्या असतात, पण संपूर्ण महाभारत असं आपण क्वचितच वाचलं असं, मी तरी वाचलेलं नाही. म्हणजे मी प्रांजळपणे ही गोष्ट संपूर्ण मूळ महाभारत काही मी वाचलेलं नाहीये. हे प्रांजळपणे मान्य करायला काही हरकत नाही. तो खूप मोठा ग्रंथ आहे एक तर, आणि आमच्या बुद्धीची झेप काही तिथपर्यंत पोहोचेल असं मला वाटत नाही. त्यामुळे ते काही मी पूर्ण
महाभारत वाचलेलं नाहीये आणि हे पूर्ण महाभारत वाचलेलं नाहीये, मग काही गोष्टी आपल्याला असं वाटतं आपल्याला सगळंच माहिती आहे, पण काही गोष्टी आपल्याला माहित नसतात. म्हणजे उदाहरणार्थ मला एक वाचता वाचता अशी गोष्ट दिसली बघा, 23व्या अध्यायामध्ये, 24व्या अध्यायामध्ये, सॉरी. म्हणजे दुर्वास मुनी दुर्योधनाकडे, थोडक्यात अगदी सांगतो, दुर्वास मुनी दुर्योधनाकडे गेले आणि त्यांनी अतिशय चांगली अशी सेवा केली त्यांची आणि त्यांना प्रसन्न करून घेतलं आणि त्यांना सांगितलं की तू काय वर मागायचं तो मागून घे, असं दुर्योधनाला त्यांनी सांगितलं. तर दुर्योधन असं म्हणाला, तुम्ही असं करा, तुम्ही पांडवांकडे जा. आता पांडवांकडे म्हणजे द्रौपदीकडे एक अक्षय थाळी ही होती आणि त्याच्यामधनं कितीही लोकांचं भोजनही तयार व्हायचं, पण त्याची अट अशी होती की एकदा ती घासून स्वच्छ केली आणि पालथी ठेवली की मग त्याच्यातनं पुन्हा अन्न निर्माण व्हायचं नाही, अशा प्रकारे हे होतं. तर दुर्योधन त्यांना असं सांगतो, तुम्ही एवढंच करा माझ्यासाठी की त्या पांडवांकडे जा, ते वनवासामध्ये आहेत, त्यांच्याकडे जा आणि त्यांची जी काही त्यांच्याकडे तुमच्या 60,000 शिष्यांबरोबर जा आणि तुम्ही त्यांना भोजन मागा, असं त्यांनी सांगितलं. ही कथा आपल्याला सगळ्यांना परिचित अशा प्रकारची आहे. तर दुर्वास मुनी आपल्या 60,000 शिष्यांना घेऊन तिथे गेले आणि ते म्हणाले की आम्ही नदीवर जाऊन आमचे स्नानादी कर्म उरकतो आणि येतो, तोपर्यंत तू भोजन तयार ठेव. आता द्रौपदी होती, थाळी तर घासून पालथी टाकलेली होती, आता करायचं काय? तर तिने श्रीकृष्णाचा धावा केला आणि श्रीकृष्ण तिथे आले आणि ते आल्यानंतर त्यांनी द्रौपदीला म्हणलं, तुझी ती थाळी बघू. आणि त्या थाळीमध्ये एक तुळशीचं पान चिकटलेलं होतं, म्हणजे घासताना राहिलेलं होतं. तर ते त्याने खाल्लं. आता म्हणे तुला या थाळीचा उपयोग करायला काही हरकत नाही, कारण ती अजून घासलेली आहे असं म्हणता येणार नाही. आणि मग द्रौपदीने अन्न निर्माण केलं. ही कथा आपण सगळ्यांनी ऐकलेली अशा प्रकारची आहे. पण याच्यामध्ये पांडव प्रतापमध्ये त्यांनी पुढे एक सांगितलं, तिने सगळं तयार ठेवलं, पण तिकडे प्रत्यक्षामध्ये सहदेव निरोप द्यायला सांगितलं सहदेवाला की आपलं सगळं अन्न तयार आहे, तू दुर्वास मुनींना जाऊन सांग. आणि तिकडे असं घडलेलं दाखवलंय त्यांनी, किंवा असं वर्णन त्यांनी केलेलं आहे. प्रत्यक्ष महाभारतात हे आहे का नाही मला माहित नाही. त्यांनी असं वर्णन तिथे केलेलं आहे की तिथे ऑलरेडी 5 पांडव दुर्वास मुनींपाशी आलेले होते आणि त्यांनी या सगळ्या लोकांना भरपेट असं वाढलं तिथे. त्या नदीच्या काठीच त्यांना भोजन जे आहे ते भोजन दिलं आणि त्यांना तृप्त केलं. आणि तेवढ्याच सहदेव निरोप घेऊन आला की भोजन तयार आहे, चला म्हणून. म्हणजे खरा सहदेव जो होता तो. म्हणजे जसं भागवतामध्ये कृष्णाने ब्रह्मदेवांचं गर्वहरण करण्यासाठी एक प्रतिसृष्टी तयार केली होती, तशाच प्रकारचं वर्णन हे इथे यांनी केलेलं आहे. तर सहदेव आल्यानंतर त्यांच्या लक्षात आलं दुर्वासांच्या की आपण अंतर्दृष्टी असते जाता या सगळ्या संतांना किंवा ऋषींना, त्याने अंतर्दृष्टीने पाहिलं की काय घडलेलं आहे ते. आणि मग ते परत आले, त्यांनी त्यांच्या आश्रमामध्ये आले आणि त्यांनी त्यांना आशीर्वाद दिला की तुम्ही विजयी व्हाल. म्हणजे दुर्योधनाच्या मनात जे होतं ते जाळून भस्म करतील, तसं काही इथे प्रत्यक्षामध्ये झालं नाही. अशा प्रकारची कथा ती जरा मला वेगळी वाटली, म्हणून मी तुमच्या पुढे ही मांडण्याचा प्रयत्न केला. ऍक्च्युली सगळ्या अध्यायांचं थोडं थोडं मी लिहिलेलं होतं, पण आता आपल्याला थोड्याशा वेळेच्या मर्यादा आहेत आणि त्याच्यामुळे मला थोडंसं आवर्त घ्यावं लागणार आहे. आपण मला एवढं पांडव प्रताप या ग्रंथावर मला वाटतं मला आणखी एक खरं तर हे सांगायचं होतं. एक 2 मिनिटं द्याल का तुम्ही मला आणखी? 12व्या अध्यायामध्ये एक चालेल चालेल. हा, 12व्या, धन्यवाद. 12व्या अध्यायामध्ये एक हे आलेलं आहे की ज्याच्यामध्ये 12व्या अध्यायामध्ये द्रौपदी स्वयंवराचं वर्णन हे आलेलं आहे. आणि अर्जुनाने तो पण जिंकला आणि ते परत आले द्रौपदीला घेऊन आणि कुंती आतून म्हणाली की भिक्षा वाटून घ्या 5 जणांत समान. तर 5 जणांमध्ये कसं वाटायची असा प्रश्न होता. तर व्यासाने येऊन ती कथा सांगितली की द्रौपदीने पूर्वी शंकराला प्रसन्न केलं, योग्य वर द्या, आणि 5 वेळा होकार दिला शंकराने. त्यामुळे तिने 5 वरांची मागणी केली असं गृहीत धरून, किंवा 5 वरांचं शंकराने तिला प्रदान केलं, त्यामुळे 5 वरांशी लग्न करायला काही हरकत नाही, याचं वर्णन त्यांनी केलेलं आहे. आणि त्यानंतर द्रौपदीला घेऊन जेव्हा पांडव परतले त्यावेळेला कौरव आणि पांडवांचं एक युद्ध झालं आणि त्या युद्धाचं अतिशय वीररसयुक्त
असं वर्णन केलेलं आहे. आणि कौरव सेना कशी पळवून लावली याचंही रसाळ वर्णन हे श्रीधरांनी केलेलं आहे या 12व्या अध्यायामध्ये. ते असं म्हणतात, पांडव प्रताप पुरुष थोर, रणमध्ये झाला कामातुर, कौरव सेना नववधू साचार, शृंगारोने पातली. म्हणजे त्यांनी कौरव सेनेलाच नववधूची उपमा दिलेली आहे आणि ती कशी लग्न मंडपातनच पळून गेली हे त्यांनी म्हटलेलं आहे. न तगता युद्ध सुरती जाण, पळाली अभिमान वस्त्रे टाकून, असो हस्ती वाजी शिबिरे सांडून, कौरव सर्व पळाले. म्हणजे सगळं त्यांच्या हातात जे काही होतं ते टाकून ते पळाले. आता इकडे विदुर धृतराष्ट्राजवळ आलेला आहे आणि तो धृतराष्ट्राला वार्ता देतोय की हे महाराज तुम्हाला द्रौपदी सून म्हणून मिळाली. आता बघा ना, जसं गीतेमध्ये वर्णन आहे की हा माझे मुलं काय करतायत कुरुक्षेत्रामध्ये हे विचारतोय म्हातारा. आणि त्याच्यावर ज्ञानदेवाने सुद्धा खूप छान अशी कमेंट केलेली आहे. तो काय आपला विषय नाहीये. तर त्यांना असं वाटलं, म्हणजे त्यांचं मन काय चिंतत होतं, त्यांना असं वाटलं की दुर्योधनानेच जिंकून आणलंय द्रौपदीला. आणि मग ते खुश झाले, एकदम हसायला लागले, वा वा फार छान झालं. तेव्हा विदुर त्यांच्याकडे येऊन म्हणतो बघा, धृतराष्ट्रास सांगे येऊन, तुमची स्नुषा झाली द्रौपदी पूर्ण, अंध आनंदला ऐकून, म्हणे दुर्योधन भाग्याचा. म्हणजे दुर्योधनानेच हा पण जिंकला याची किती खात्री त्या म्हाताऱ्याला आहे हे आपल्याला याच्यावरून दिसतं. आता प्रत्यक्षामध्ये विदुरांनी मग वस्तुस्थिती सांगितली, क्षणात लगेच चित्र पालटलं. म्हणजे इतक्या वेळ त्यांना आनंद होता, आता त्यांनी दुःख झाले त्यांना की आपल्या मुलांनी नाही तर अर्जुनाने तिला जिंकलेलं आहे किंवा पांडवांनी तिला जिंकलेलं आहे. आणि मग ते कसं वर्णन केलं बघा श्रीधरांनी, नाटकी क्षणभर तो, हा तो नाटकी कसा होता ते त्याचं वर्णन त्यांनी केलेलं आहे. आणि तो मुहूर्त एक तटस्थ, अंध राहिला असे निवांत, म्हणजे त्याला धक्का बसला ना, त्यामुळे तो एक क्षणभर तटस्थ झाला किंवा गंभीर झाला असं आपण म्हणू. मग म्हणे भाग्य अद्भुत, पांडव माझे वाचले. म्हणजे माझे पांडव वाचले दुर्योधनाच्या तडाख्यातनं, हेही सांगायचा प्रयत्न याच्यामधनं आपल्याला करतायत. अशी खूप सुंदर उदाहरणं या अख्ख्या पांडव प्रतापमध्ये आपल्याला बघता येईल. म्हणजे 15व्या अध्यायामध्ये त्यांनी वर्णन केलंय की खांडववन, नाही 15व्या अध्यायामध्ये खांडववन जाळलं आणि तिथला जो मयासूर होता, त्या मयासूर त्याचं त्यांनी ते सांगितलेलं होतं की हे जाळायचंय म्हणून, तर त्याला जीवदान दिलं होतं, अर्जुनाला शरण गेला त्यामुळे. तर या उपकाराची परतफेड कसं करू असं त्यांनी प्रश्न विचारला. तेव्हा कृष्णार्जुनाने त्याला सांगितलं की काही गरज नाहीये, तू जा म्हणून, तुला आम्ही मुक्त केलेलं आहे. पण त्यांनी सांगितलं मला तुम्हाला काहीतरी भेट द्यायची. मग त्यांनी सांगितलं की तू दैत्यांचं विश्वकर्मा आहेस, तर तू आम्हाला त्रिभुवनात नसेल असं एक छान असं सभागृह बांधून दे. आणि मग त्यांनी बिंदू सरोवरामध्ये लपलेली सगळी बांधकामाची सामुग्री काढली होती, तिथून काढली आणि त्यांनी अतिशय सुंदर असं, जे आपण सगळे वर्णन नेहमी वाचतो की जिथं पाण्याच्या ठिकाणी जमीन होती, जमिनीच्या ठिकाणी पाणी होतं आणि कशी फसवणूक झाली त्यांची, हे सगळं आपण वाचत असतो. तर त्यांनी त्याच्याबरोबर आणखी 2 गोष्टी दिलेल्या आहेत त्या मयासुरांनी बघा, या सरोवरातनं काढून त्याचं वर्णन इथे त्यांनी केलेलं आहे. त्यांनी सोन्याची रत्नजडीत गदा दिली की जी पर्वतांचंही चूर्ण करेल, ती भीमसेनाला दिली. आणि देवदत्त नावाचा शंख, जो देवदत्त आपल्याला इकडे वाजवताना दिसतो तो युद्धामध्ये, युद्धाच्या वेळेला, हा देवदत्त शंख त्यांनी अर्जुनाला दिला. 8 लाख मजुरांनी हे सभागृह बांधलं आणि त्याला 14 महिने लागले. आणि ते पाहायला अनेक लोक तिथे यायचे असं त्यांनी वर्णन हे त्याच्यामध्ये केलेलं आहे. आणि त्या त्याचं म्हणजे त्याचं जे काही स्तुती आहे ही सर्व लोकांनी ही केलेली आहे, असं वर्णन, अतिशय सुंदर असं वर्णन आहे. मला असं वाटतं की आपण आता थोडस विरमूया. मी आपल्याला, मला जो उपलब्ध वेळ होता त्यात पांडव प्रताप सारखा ग्रंथ सांगण्याचा माझ्या मनापासून
प्रयत्न केलेला आहे. काही चुकलं असेल तर त्यासाठी मी आपली मनापासून क्षमा मागतो. जे काही चांगलं असेल ते माझ्या सद्गुरूंचं आहे. मी त्यांचे ऋण व्यक्त करतो आणि माझ्या वाणीला विराम देतो. धन्यवाद.